शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना तातडीने 10,000ची मदत दिली जाणार आहे। आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय। शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत ही मागणी केली होती। बियाणांसाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज असून 8 दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि त्यानंतर ती रक्कम कापून घेण्यात यावी अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केली। मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने सुद्धा याला मान्यता दिली आणि यानंतर रावतेंनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा मांडला। आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सध्या आपल्या सोबत आहेत आणि ऋत्विक सोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते ज्यांनी खरं तर ही मागणी पुढे ठेवलेली होती। ऋत्विक, काय म्हणणं आहे दिवाकर रावतेंचं? निश्चित ज्ञानदा, ज्या पद्धतीने कर्जमाफीची मागणी झाली, मात्र आता निकष ठरवण्यासाठी अनेक डेटा जो आहे हा संकलित केला जातोय, त्यामुळेच एक ठोस निर्णय जो आहे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत झालेला नाहीये। मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक आग्रही मागणी केली। या आग्रही मागणीबाबत आपण त्यांना विचारणार आहोत। सर, 10,000 रुपये तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, काय नेमका विचार आहे? असं आहे की आता कर्जमाफीवाला जो काय आकडे जमा करून बँकांमधनं हिशोब सगळा यांच्याकडे येईपर्यंत कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो जरी झाला असला तरी त्या खात्यातनं कर्जमाफ झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही। अल्पभूधारकांना तर ताबडतोब 5-6 दिवसांमध्ये कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता आहे, कारण तो आकडा जाहीर झालेला आहे 30,000 कोटी रुपयाचा। तर मी त्यांना अशी मागणी केली की आता अल्पभूधारक म्हणजे जवळजवळ 70 ते 80% शेतकरी त्याच्यात सामावले जातात। खास करून आमच्या मराठवाड्यातले, विदर्भातल्या शेतकऱ्यांचा हा विषय आहे। मग आता त्यांना तातडीने पाऊस सुरू झालेला आहे, खरीप सुरू झालाय, पेरण्या चालू झालेल्या आहेत, आणि ताबडतोब बे बियाणं घेणं आणि खतं घेणं याच्याकरता तातडीने पैशाची गरज असते। म्हणून आपण त्यांना सावकारीमध्ये त्यांनी इथे तिथे जायचं, कुठे उसनवारी करायची यापेक्षा कर्ज माफच केलेलं आहे, त्यांना पुढचं कर्ज मिळणारच आहे। हे जर निर्णय झाला असेल तर आता त्यांना तातडीने 10,000 रुपये आपण मदत करावी अशा प्रकारचा प्रस्ताव मी मांडला आणि बँकांनी त्यांना ॲडव्हान्स द्यावेत। तर बँकांबरोबर चर्चा करावी लागेल। सचिव म्हणाले की चर्चा करून आपण त्या संदर्भात निर्णय घेऊ। एकंदरीत किती 10,000 प्रमाणे आकडा येतो त्याची पण बँक गॅरंटी घ्यावी लागेल प्रत्येक बँकेला। तो GR काढला की लगेच मिळतील। तर त्याकरता माननीय मुख्यमंत्री सकारात्मक होते, ते बोलले करणं आवश्यक आहे, पण आता मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडता येत नाही। पण मग मंत्रिमंडळामध्ये अमराजभाईंनी असा प्रस्ताव मांडला की हे मंत्रिमंडळाने तर स्वागत केलं आहे सूचनेचं, सगळेच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असल्यामुळे त्यांचं स्वागत झालं। पण त्याच वेळेला रामदासभाईंनी प्रस्ताव मांडला की हे मंत्रिमंडळ तुम्हाला मान्यता दिली असं गृहीत धरून तुम्ही कामाला लागा, हे अधिकार आम्ही तुम्हाला दिले। त्यामुळे आता हे 10,000 करता पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची गरज भासणार नाही, जी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। आता हा निर्णय मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी हे बँकांशी बोलून तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा आहे। यामुळे बँकांकडनं हे पैसे वितरित होणार आहेत, सरकारच्या तिजोरीवरती याचा भार येणार नाहीये का? जर येणार असेल तर तो किती असेल आणि नेमके किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल? सरकारच्या तिजोरीवर कर्जमाफीचा भार येणारच आहे, त्याच्यापैकी ॲडव्हान्स द्यायचे आहेत। म्हणजे कर्जमाफी आता होणार आहे, हे शेतकऱ्यांचेच पैसे असणार आहेत। भविष्यामध्ये त्याला जर 40,000 कर्ज मिळणार असेल त्याचे ॲडव्हान्स 10,000 त्याला आता मिळतील शेती करता, हा विषय आहे। त्यामुळे हा भार येण्याचा प्रश्न नाही, परंतु शेतकऱ्याला याची हमी जी आम्ही घ्यायची शेतीच्या त्याचा विषय जो आहे की जे कर्ज माफ केलंय तर तो हा विषय, आणि त्या संदर्भात हे 10,000 रुपये जर त्याला दिले गेले तर त्याच्या संदर्भात सरकार जो काय तांत्रिक बाबी पुऱ्या करायच्या आहेत बँकेबरोबर त्या करण्याकरता जो अवधी पाहिजे तो आज उद्याचा जो आहे, आणि मला वाटते चर्चा चालू पण झाल्या बँकांबरोबर। तुम्ही स्वतःही त्या चर्चेत सहभागी होणार आहात? हा सचिव प्रशासकीय भाग असतो, बँकांबरोबर कोणी बोलायचं तर सचिवांनी बोलायचं असते, ते तयार करायचं, ते त्याचं मंत्र्यांचा कुठला महत्वाचा हे नसतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर ज्ञानदा, आपण ऐकलत, आता पुढे चर्चा होणार आहे बँकेच्या प्रतिनिधींची आणि नंतर या निर्णयाची अंमलबजावणी आहे ती होणार आहे निश्चितपणे। पण शेतकऱ्यांना तातडीनं 10,000ची मदत दिली जावी आणि नंतर ती रक्कम कापून घेतली जावी, शिवसेनेची मागणी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आली। ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।